चला तर आज आपण बघणार आहोत कुरकुरीत असे गोबी मंचुरियन कसे बनवायचे। तर ही रेसिपी कुठून बघत आहात तुम्ही तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून सांगा। चला तर आज आपण बघणार आहोत कुरकुरीत गोबी मंचुरियन कसे बनवायचे। त्यासाठी मी इथं असा छोटा गोबी घेतलेला आहे। आता हा खिसून घेते। हा छोटा गोबी होता म्हणून याला काही काप्स करून घ्यायची गरज पडली नाही, तसाच खिसा आला। अगोदर मी स्वच्छ पाण्याने हा गोबी धुवून घेतला होता आणि 10 मिनिटं मिठाच्या पाण्यामध्ये ठेवून दिला होता। आपली अशी जाड जिकून चाळणी असती मोठ्या साईजची तिकून आपण खिसून घ्यायचा हा गोबी, कारण कुरकुरीत होण्यासाठी सोपे आणि घशामध्ये दाटल्यासारखे पण होणार नाहीत आपले मंचुरियन। इथे गोबी खिसून तयार झालेली आहे। आता हा गाजर पण छोटा खिसून घेते मी। इथं गाजर पण खिसून तयार झालेला आहे। असं करून घेते आता इथं। नंतर आता हे छोट्या बाउलमध्ये काढून घेते, कारण सर्व साहित्य मिक्स करायला सोपे जाईल। यामध्ये घालते आलं लसणाची पेस्ट, त्यानंतर घालते चवीप्रमाणे मीठ, आणि मिक्स करून घेते। मिठामुळे याला पाणी सुटतो गोबीला। आता यामध्ये घालते रेड चिली सॉस, मिक्स करून घेते। नंतर सोया सॉस, नंतर मिरची पावडर। आता याला मिक्स करून घेऊ। याला पाहू शकता असं पाणी सुटाय पण तयार झालेलं आहे। यामध्ये जास्त पाणी पण घालायची गरज नाही, गोबीलाच पाणी सुटलंय आपल्या। त्यामध्ये घालते मैदा, नंतर घालते कॉर्नफ्लॉवर, मिक्स करून घेते। जर कांदा नसेल, कांद्याची पात नसेल तर तुम्ही असा साधा कांदा बारीक चिरून यामध्ये ऍड करू शकता। हे पाहू शकता, याला जास्तीचं पाणी पण घालायची गरज लागली नाही। या गोबीच्या याच्यामध्ये आपलं मिश्रण तयार झालेले। हे मिश्रण तयार झालंय का नाही हे कसं ओळखायचं, ते पाण्यासाठी आपण जसे भजे सोडतो तसं असं सोडून बघायचं। सुटलं तर आपलं मिश्रण तयार झालेलं आहे असं समजायचं। मला थोडा ओलसरपणा जास्त वाटतो, त्यासाठी मी एवढाच मैदा आणि तेवढंच कॉर्नफ्लॉवर पण घालणार आहे। कॉर्नफ्लॉवरचं आणि मैद्याचं प्रमाण तेवढंच होऊ द्यायचं, कमी जास्त होऊ द्यायचं नाही। इथे मिश्रण आता तयार झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही। नंतर याचे असे छोटे छोटे बॉल तयार करून घ्यायचे, पाहू शकता असे। आणि नाहीतर तुम्ही असं भज्यावानी तेलात डायरेक्ट सोडलं तरी पण चालतं। आपण लगेच घेऊन मंचुरियन तळून, कारण जास्त वेळ ठेवलं तर नंतर लगेच पाणी सुटतं मंचुरियनच्या मिश्रणाला। आता यामध्ये मी तेल टाकून येते कढईत।
तेल गरम झालंय. आता आपण बॉल न करता जसे भजी सोडतो तसे यामध्ये सोडून द्यायचे. तुम्ही बॉल केले तरी चालेल. कुरकुरीत होण्यासाठी याला मोठ्या गॅसवर तळून घ्यायचं 4-5 मिनिटं आणि हलक्या हलक्या हाताने याला थोडं हलवून घ्यायचं. बाहेर जसे मिळतील तसेच कुरकुरीत असे मंचुरियन घरीच बनवू शकता आपण. कुरकुरीत होईपर्यंत मंचुरियन तळून घ्यायची. आता तळून तयार झालेत. आता मी यांना काढून घेते. इथं कोबी मंचुरियन तयार आहेत असे कुरकुरीत. पाहू शकता तुम्ही. तुम्हाला आवाजावरून तर कळतच असेल असे कुरकुरीत तयार झालेले आहेत. वाटली कोबी मंचुरियनची रेसिपी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूत अशाच सोप्या रेसिपी सोबत. तोपर्यंत मजेत राहा, खुश राहा, आनंदात राहा. एक महत्त्वाची गोष्ट, खात पीत राहा.